LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। साताऱ्यात मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटलांचं जल्लोषात स्वागत। स्वागतासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। जरांगेंचा पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आपली चूक सुधारावी, अन्यथा कधीही न बघितलेले दिवस त्यांना बघावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा। जळगावमध्ये जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या, आईनं आवळला गळा, मुलानं डोक्यात सायकलचा पंप मारला। दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून आधीच सुरू होते वाद। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एखाद्या पक्षाचा नेता भेटत असेल तर यात चुकीचं काहीच नाही। खंड्यांच्या मुद्द्यावर ही भेट असेल, यात राजकीय काय? राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। कॉकरोच जनता पार्टी आता शाळांसाठी पुकारणार आंदोलन। 15 ऑगस्ट पासून स्कूल ठीक करो आंदोलन, अभिजित दीपक यांची एक्स ट्विटद्वारे माहिती। भीमाशंकरमध्ये भाविकांची गर्दी वाढली, पोलिसांशी वाद घालत आरेरावीच्या घटनांमध्ये वाढ, अधिक पोलीस बळ तैनात करण्याची गरज। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारात। अंबरनाथमध्ये मनसे आणि भाजपमध्ये जोरदार राडा। शैलेश शिर्के यांच्याकडून भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण, मालहत्तेच्या ताब्यावरून वाद, भाजप कार्यकर्त्यांना मारहाण, पोलीस ठाण्याबाहेरही राडा, शिर्केंच्या गाडीची तोडफोड, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंना अटक, तपास सुरू। अंबरनाथमध्ये मनसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली। मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। एका मालमत्तेच्या ताब्यावरून हा वाद सुरू झाला, त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। मात्र पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना मारहाण करत त्यांची चारचाकी फोडल्याचा आरोप आहे। दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शैलेश शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत या संदर्भाने गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये कोणताही पक्षीय वाद नाहीये, ते संबंधित पक्षाचे कार्यकर्ते आहेत, परंतु वैयक्तिक वादातून झालेला हा प्रकार समोर येत आहे। यामधील फिर्यादी जे आहेत ते फिर्यादींनी अंबरनाथ ईस्ट येथे गाळा खरेदी केला होता। त्या गाळ्यावरून संबंधित नातेवाईकांचे वाद सुरू होते। कोर्टातही ही केस असल्याचं कळत आहे आणि या गाळ्याच्या खाली करण्याच्या कारणावरून यातील फिर्यादीला कायम सांगितलं जात होतं आणि काल रात्रीही हा गाळा खाली करण्यावरून हा वाद झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आणि यामध्ये इतर 7 ते 8 लोक आणि मूळ आरोपी जो आहे तो तिथे शिर्के गेल्यानंतर हा एकमेकांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर भांडणात होऊन हा प्रकार घडल्याचं लक्षात येत आहे। ही प्रॉपर्टी माझी चुलत सासू म्हणजे माझ्या मिस्टरांची चुलती रेखा संजय जाधव यांनी लक्ष्मी नारायण चव्हाण यांना विकलेली होती। त्या वादावरनं केस चालू होती कोर्टामध्ये, तो निकाल लागलेला। आम्हाला आमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर पण होती, तर आम्ही 15 दिवस वाट बघितली की समोरची व्यक्ती ती प्रॉपर्टी कधी खाली करते आणि आम्ही ताबा घेतो, पण त्या व्यक्तीने काय ते प्रॉपर्टी खाली केली नाही। शेवटी आम्हीच हे जी प्रॉपर्टी आहे तिथे गाळा बांधण्यात आलेला आहे, मग त्या गाळ्याचे सेटर आम्ही डाऊन करून आम्ही आमचे स्वतःचे कुलूप लावले। मागितलेलं पोलीस प्रोटेक्शन पण आम्ही इथं पोलिसांना पण आमचं जे कोर्टाकडनं ऑर्डर आलेली आहे ते त्यांना आम्ही सबमिट केलेली, तर ते आम्हाला तारखांवरती तारखा देत राहिले आणि नंतर कॉल करून सांगतात की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाही असं आम्हाला। सहकारात शिरणारी गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच रोखा, असं माजी मंत्री जयंत पाटलांनी म्हटलंय। सहकाराच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाईल, असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षरित्या हा निशाणा असल्याचं बोललं जात आहे। जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या प्रयत्नांवरूनही पाटलांनी टीका केली आहे।
जाऊन माणसं उचलून पाहिले ते खराब करणे ही प्रथा सांगली जिल्ह्यात यापूर्वी कधी नव्हती. पण ही दुर्दैवाने प्रथा काही भागात या जिल्ह्यात पडायला लागलेली आहे. काही घटना अशा झालेल्या आहेत आणि त्यामुळं या सहकारी चळवळीमध्ये चुकीची लोक घुसतात, गुन्हेगारी प्रवृत्ती या सहकारी चळवळीत घुसणार नाही याची देखील काळजी आपल्याला हातात हात घालून वसंतराव दादांच्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला करून दाखवली पाहिजे. या जिल्ह्याच्या सहकारी चळवळी आपण पूर्ण ताकदीनं चांगल्या सत्प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी या सहकारी संस्था एकत्रितपणे चालवतोय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अशा वेगळ्या प्रवृत्त्या या सहकारी संस्थांमध्ये शिरणार नाही याची देखील काळजी तुम्ही सगळे घ्या असं. संतश्रेष्ठ सावतामाळींच्या 731व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रीफळ तोरण अर्पण करण्यात आलं. संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. सोलापूरच्या आरण येथे श्रीफळ हंडी सोहळा संपन्न झाला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी पिकांमध्ये पांडुरंग पाहणाऱ्या संतश्रेष्ठ सावतामाळी यांचा 731वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. आज होणाऱ्या श्रीफळ हंडी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रीफळ तोरण अर्पण केलंय. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 731व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी मी वंदन करतो. या निमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्रीफळ हंडी सोहळा हा तीर्थक्षेत्र अरण येथे साजरा होतो आहे. या सोहळ्यासाठी मी माझे श्रीफळ तोरण हे संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी आणि श्रीफळ हंडीला समर्पित करीत आहे. कृपया त्याचा स्वीकार करावा अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. याच दिवशी पांडुरंग परमात्म्याच्या पालखी सोहळ्याचे आगमन देखील तीर्थक्षेत्र अरण येथे झाले आहे. हा देव आणि संतांच्या भेटीचा योग आपल्याला फक्त तीर्थक्षेत्र अरण येथेच पाहायला मिळतो, जिथे पांडुरंग स्वतः सावता महाराजांच्या भेटीला येतात. हा अनोखा सोहळा आहे. या निमित्ताने मी शेती माती विकासाची, अध्यात्म शांतीची, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, बळीराजाच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी संत सावता महाराजांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा संत शिरोमणी सावता महाराज यांना कोटी कोटी नमन करतो. जय सावता महाराज. राम. तब्बल 254 कोटी रुपये खर्चूनही पुणेकरांचा खड्ड्यातून प्रवास सुरूच आहे. पुढील 3 महिन्यांमध्ये आणखी 250 कोटींचा खर्च होणार आहे, पण खड्डे मात्र कायम. पालिकेचा दावा 54 खड्ड्यांचा. रामनगरमध्ये संख्या अधिक खड्डेमुक्त रस्त्यांचं पुणेकरांचं स्वप्न कधी पूर्ण होणार? पुणेकरांना खड्डेमुक्त आणि चांगले रस्ते मिळतील का? हे आता केवळ स्वप्नच राहिलंय. गेल्या वर्षभरात रस्ते डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्यासाठी तब्बल 254 कोटी रुपये खर्च झालेत. पुढील 3 महिन्यांमध्ये आणखी 250 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र पुण्यातील रस्त्यांची परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे. पालिकेनं शहरात 54 खड्डे असल्याचा दावा केला असला तरी वारज्यातील रामनगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. सध्या खड्ड्यांचा प्रश्न हा अतिशय गंभीर बनलेला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते. पुणे महानगरपालिका सुद्धा यामध्ये मागे नाहीये. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचं चित्र हे आपल्याला शहराच्या चारी बाजूला पाहायला मिळते. शहरातल्या वारजे भागातील रामनगर परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि हा परिसर आपण पाहिला तर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते पडल्याचं जाणवतंय. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याची मोहीम महानगरपालिका हाती घेते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे ती आपल्याला या दृश्यातून पाहायला मिळते. महानगरपालिका म्हणते की शहरात फक्त 54 खड्डे आहेत, पण याच रस्त्यावर 100हून अधिक खड्डे आहेत ते आपल्याला निदर्शनास आलेले आहेत आणि त्यामुळे गेल्या या रस्ते खड्डे बुजवण्यासाठी जवळपास 256 कोटी रुपये हे महानगरपालिकेने खर्च केले आणि ते सगळे आपल्याला या खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याचं दिसतंय. साधारण हा रस्ता आम्ही गेल्या 2 वर्षापासून बघतोय.
या रस्त्याला इतक्या वेळा पुणे महानगरपालिकेने डांबर ओतण्याचं काम केलंय. महानगरपालिका डांबर ओतते आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी परत एकदा खड्डा पडतो. म्हणजे या रस्त्याची जर माहिती घेतली तर आता जवळपास 2-1 कोटी रुपये या रस्त्यावरती खर्च झालेला आहे. मग हा गेला कुठं? सगळा हा वाहून गेलाय. या ठिकाणी आमच्या पुढे गेलं की इंडस्ट्रीयल एरिया मोठा आहे. त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये हजारो कंपन्या आहेत. म्हणजे फक्त खड्ड्यांमुळे लोकांचाच त्रास नाही तर या लोकांचे रोजगार या भागात उपलब्ध झालेले आहेत. कंपन्या दुसरीकडे हलवायची कामं चालू आहेत. तर त्रास म्हणजे असं नाहीये की रोज एक धडक होती. रोज एक ना एक माणूस पडतंय, रोज एक. आणि काय ना काय होतंय त्यांना. कुणाचं डोकं फुटतं, कुणाचा पाय मोडतो, कुणाचा हात तुटतो. इथं रोज होतंय. ही घटना कुठं होती? पहिले या चढापाशी आणि नंतर इथं समोर. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे. कनेक्टिंग लिंकवर देखभाल दुरुस्तीचं काम आणि मॉक ड्रिल या कारणास्तव पोलिसांकडून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आलाय. आवश्यकतेनुसार वाहनं इतर मार्गाने वळवली जाणार आहेत. फलक, ट्रॅफिक कोन, बॅरिकेड्स आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक टनेल येथे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दुपारी 12 ते 3 या वेळेत नियमित देखभाल दुरुस्तीचं काम तसेच मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. या 3 तासांच्या कालावधीत महामार्ग पोलिसांकडून कनेक्टिंग लिंकवरील वाहतुकीचं नियमन केलं जाणार आहे. आवश्यकतेनुसार वाहनं इतर मार्गाने वळवली जाणार आहेत. प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित परिसरात दिशादर्शक फलक, ट्रॅफिक कोन, बॅरिकेड्स आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय टाळून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं असं आवाहन महामार्ग पोलीस विभागाकडून करण्यात आलं. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश कानापुरम यांनी. मी सध्या मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आहे आणि जे आहे वाहन चालकांसाठी एक अतिशय महत्वाची सूचना आहे. आपण जर माझ्या पाठीमागे पाहायला गेलात तर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंक टनेल येथे जे आहे मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर म्हणजेच RHS दुपारी 12 ते 3 या वेळेत नियमित देखभाल दुरुस्तीचे काम तसेच मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेले आहे. या 3 तासांच्या कालावधीत जे आहे महामार्ग पोलिसांकडून कनेक्टिंग लिंक वरील वाहतुकीचे नियम केले जाणार असून आवश्यकतेनुसार जे आहे वाहने इतर मार्गाने वळवली जाणार आहे. प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षतेसाठी संबंधित परिसरात जे आहे दिशादर्शक फलक, ट्रॅफिक कोन, बॅरिकेड्स आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून प्रवाशांची गैरसोय टाळून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जे आहे महामार्ग पोलीस यंत्रणा जे आहे सज्ज झाली आहे. सर्व वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, वाहनांचा वेग नियंत्रण ठेवावा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन जे आहे महामार्गाचे पोलीस विभागाकडून जे आहे करण्यात आले आहे. LS मराठीसाठी आकाश कानापुरम, मावळ. जळगावच्या 40 गावातील आंबेहोल येथे कौटुंबिक वादातून बापाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी पैसे मागितल्याच्या वादातून आई आणि तिच्या 17 वर्षीय मुलानं बापाचीच निर्घृण हत्या केली. आईनं पतीचा गळा आवळला तर 17 वर्षीय मुलानं सायकलच्या पंपानं डोक्यात मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलंय. करण सिंग यांच्याकडून दारू पिऊन त्रास देणं तसंच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात यापूर्वीच वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. गडचिरोलीतील जपतलाईच्या आश्रमशाळेत सर्पदंश प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल. शाळेची मान्यताही रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश. पुण्यातील वाघोलीत शिरूर विधानसभेची तिरंगा यात्रा उत्साहात. यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी. जालना शहरात हर घर तिरंगा रॅलीचं उत्साहात आयोजन. रॅलीत विद्यार्थी, नागरिक, विविध विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाबळेश्वर, आंबेनळी घाट मार्ग वाहतुकीसाठी काही कालावधीसाठी बंद. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश.
छत्रपती संभाजीनगर मधील बिडकीनमध्ये 5,000 एकरांवर MIDC, 5 मोठ्या कंपन्यांची MIDC कडे नव्या भूखंडाची मागणी. वाशिममध्ये स्वातंत्र्य दिनाच्या 3 दिवस आधीही 58,000 विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नाही. शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यानं गणवेश व साहित्याचं वाटप रखडलं. जळगाव शहरातील द्रौपदी नगर परिसरात 2.5 लाखांची कार चोरट्यांनी पळवली. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात पिंपरी अकोली रस्त्याची दुरवस्था. खड्डे बुजवण्यासाठी विद्यार्थ्यांचं गांधीगिरी आंदोलन. रस्त्यावर उतरत खड्डे बुजवून वेधलं सर्वांचं लक्ष. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील आयता परिसरात अवैध रेतीचा साठा आढळला. रेती साठ्याबद्दल SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत बिबट्याचा सुळसुळाट. वळण परिसरात 10 दिवसांपासून वावर. पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.